या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आज शाहू स्मारक भवन या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा पार पडला। आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी खांद्यावर घ्यावी। नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून ते मिशन पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आताच्या निवडणुकीत आहे, असं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं। राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात शिवसैनिकांचा उत्साह दणाणून निघाला। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर भारावला होता। मेळाव्याच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं यश हे शिवसैनिकांच्या परिश्रमाचं फलित असल्याचं सांगत क्षीरसागर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व्हेनुसार मतदारांचा कौल शिवसेनेकडे झुकता असल्याचं नमूद केलं। महापालिकेसाठी शिवसेनाच फेवरेट असल्याचं सांगत त्यांनी पुढील 15 दिवस इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढवण्याचं आवाहन केलं। पक्ष जो उमेदवार देईल त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सुचवलं। शहरातील रस्ते, पाणी यांसारख्या सुविधांसाठी शिवसेना सक्षम असल्याचं ते म्हणाले। मेळाव्यात शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा संघटक सत्यजित कदम, माजी सभापती शारंधर देशमुख आदींनीही मार्गदर्शन केलं। शहरात झालेल्या कामांमुळे शिवसेनेबद्दल जनतेत समाधान असून यंदा महापालिकेत भगवा फडकणारच असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? राज्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदांची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांची लगबग सुरू झालेली आहे। साधारणतः 14 तारखेनंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि मग अशावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की ज्या त्या महानगरपालिकांमध्ये बैठका घेऊन उमेदवारांची परिस्थिती समजून घेऊन उमेदवारांना ताकद देण्याच्या दृष्टीनं जे काही काम आपलं मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं आहे, त्याचबरोबर हे 1 वर्षाचं युतीचं काम, त्याचबरोबर पुढचं व्हिजन, या सगळ्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत। आणि एकंदरीत राज्यातली परिस्थिती जर पाहिली तर महायुतीला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळतेला आपल्याला दिसतोय आणि यासाठी आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकेल। खरं तर महायुती ही एकत्र लढणार आहे की स्वतंत्र लढणार आहे? सध्याचं राज्यातलं चित्र बघितलं तर युती होईल असं वाटतं का महापालिका? आम्ही सर्वजण सकारात्मक आहोत आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे नेहमीच म्हणतात की जास्तीत जास्त आपण जिथं होईल तिथं युती करावी। कोल्हापुरात तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नामदार चंद्रकांत पाटील दादा, शिवसेनेचे पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर, राष्ट्रवादीचे नामदार हसन मुश्रीफजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण ही निवडणूक लढत आहोत आणि सर्व समजदार मंडळी आहेत। खऱ्या अर्थानं या महापालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यामध्ये कार्यकर्त्याला संधी द्यायची असती आणि कार्यकर्त्याला संधी देत असताना आमचं धोरण असं आहे की कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर अन्याय होता कामा नये, त्याला न्याय दिला गेला पाहिजे आणि महायुती भक्कम राहिली पाहिजे, आमचं या ठिकाणी धोरण आहे। महायुतीमध्ये साधारण किती जागांची अपेक्षा शिवसेना करते आणि कशी तयारी करते? बघा, या सगळ्या गोष्टी आता चर्चेनंतरच्या आहेत। थोड्याच वेळात माझी महायुती संदर्भात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी बैठक आहे आणि प्राथमिक चर्चा आत्ता माझी त्यांची होईल। आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये आज जो सत्ताधारी पक्ष होता गेल्या वेळेला महापालिकेत, त्याचे प्रमुख कारभारी म्हणून जे शारंधर देशमुख आहेत यांनी प्रवेश केलेला आहे। मोठ्या संख्येनं नगरसेवक ते घेऊन आलेले आहेत आणि जे विरोधी पक्षात प्रमुख होते सत्यजित कदम यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्यांच्याबरोबर देखील अनेक नगरसेवक आलेले आहेत आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद ही वाढलेली आहे। असं जरी असलं तरी आम्ही सर्वजण समजदार आहोत। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही आणि सर्वजण एकजूट राहू अशा पद्धतीची आमची भूमिका आहे।